श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तरी यामध्ये काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकारचे तीळ आहेत. तर आपल्याला पांढरे तीळ हे शिवलिंगावरती समर्पित करायचे आहेत. चातुर्मास सुरू आहे. श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झाली होती. पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात व्रताचार करण्यात आले. अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन सुद्धा घेतले. विविध पद्धतीचे अभिषेक सुद्धा यथासांग यथाशक्ती करण्यात आले. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. आता दुसरा श्रावण सोमवार येत आहे. या दिवशी कोणती शिवामूठ व्हावे, व्रताचरण कसे करावे जाणून घेऊया. तसेच भगवान शिवशंकराचे अतिशय प्रभावशाली, तुमच्या जीवनातील सर्व कष्ट संपवणारे, तुम्हाला माहीत नसलेले प्रभावशाली उपाय बघूयात. भगवान महादेवानी कामासुरावर विजय मिळवला होता. तसे आपल्याला मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रतवैकल्य आयोजले असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितले जाते. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी आहे. या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शिष्टराज्य योगाचा संयोग घेऊन आला आहे. महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तीळ वापरण्याची परंपरा असते. आपल्याला दिवसभर अखंड ओम नमः शिवाय तसेच शक्य झाल्यास यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. नंबर 1. दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण आवर्जून भीमसेन कापूर 1 लोटा जलामध्ये टाकून आपण ते जल भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर समर्पित करावे. असे केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो. सर्व संकटातून काही ना काही मार्ग निघतात आणि कापराच्या सुगंधाने भगवान शिव प्रसन्न होऊन आपले आयुष्य सुंदर करतात. जसे की कर्पूर गौरम करुणावतारम. नंबर 2. तीळ ही आत्मविश्वासाचे धैर्य वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी गरजू व्यक्तीला तसेच एखाद्या मंदिरात तिळाचे दान करा. यामुळे अल्पकालीन मृत्यूची भीती दूर होते. नंबर 3. दुसऱ्या श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथाच्या कृपा प्राप्त करण्यासाठी तसेच माता पार्वतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलिंगावर आणि हस्तकमलवर वेगवेगळ्या प्रकारची 5 फुले अर्पण करावेत. भगवान शंकरांना तूप, साखर, गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नैवेद्यानंतर मुलींनी त्याची उदबत्ती धूप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील. नंबर 4. श्रावण सोमवारी मोगऱ्याचे पुष्प जर आपल्याला मिळाले तर ते अवश्य अर्पण करावे आणि धोत्र्याचे पुष्प मिळालं तर ते पुष्प नित्य भगवान शिवाच्या शिवपिंडीवर अर्पण करावे. जर नित्य मिळाले नाही तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी अवश्य ते पुष्प अर्पण करावे. नंबर 5. श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ पांढरे तीळ आहेत. शक्यतो प्रत्येकाने पांढरे तीळ शिवामूठ म्हणून अर्पण करावे. जर एखाद्याला शत्रुपीडा, पितृदोष, आजारपण असेल तर शिवपिंडीवर काळे तीळ समर्पित करावेत. नंबर 6. नीलकमलाचे पुष्प, रक्तकमळ जे कमळ आपल्याला मिळाले ते कमळाचे फूल भगवान शिवावर अवश्य अर्पण करावे. भगवान विष्णूही भगवान शिवाची कमळाने पूजा आणि अर्चना करतात. त्यामुळे भगवान शिवाला कमळाचे पुष्प ही अत्यंत प्रिय आहे. जर कमळाचे पुष्प नित्य मिळाले नाही तर प्रत्येक सोमवारी अर्पण करावे. प्रत्येक सोमवारी कमळाचे पुष्प मिळाले नाही तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारपर्यंत केव्हाही कमळाचे पुष्प अर्पण केले तरी सुद्धा चालते. तर कोणत्याही एखाद्या सुंदर दिवशी एक कमळाचे पुष्प पूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर जरूर समर्पित करावे.
महादेवाला कमळाचे पुष्प खूप प्रिय आहे. नंबर 7, दुसऱ्या श्रावण सोमवारी शक्य असल्यास भस्म मिळाला नसेल तर आपण देवपूजेमध्ये जी अगरबत्ती लावलेली असते तोच आपण भस्म म्हणून घ्यावा आणि 1 लोटा जलामध्ये तो भस्म टाकून भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर समर्पित करावा. भस्म हे शिवाला प्रिय असल्याने भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 8, श्रावण महिन्यामध्ये आपण एक नियम करावा की पूर्ण श्रावण महिनाभर आपल्या घरातूनच 1 लोटा जलाचा कलश घेऊन जावा आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या घरातून शिवालयापर्यंत जावे आणि ओम नमो भगवते रुद्राय नमः या मंत्राचा जप करत जावे. घेऊन गेलेले जल भगवान शिवावर समर्पित करावे. तर असे केल्याने काय होते तर जी यात्रा एक कावड यात्री हरिद्वारवरून जल आणून भगवान शिवावर समर्पित केल्याने यात्रेला जे फळ प्राप्त होते तेच फळ आपल्याला नित्य शिवालयामध्ये श्रावण महिन्यामध्ये जल समर्पित केल्याने प्राप्त होते. जर का आपण कावड यात्रेमध्ये जाऊ शकत नसेल तर आपल्यासाठी सरळ विधान आहे की घरामध्ये घेऊन गेलेल्या जलामध्ये काळे तीळ टाकून भगवान शिवावर पूर्ण श्रावणभर समर्पित करावे. नंबर 9, भगवान शिवाच्या शिवलिंगावर विशेष असे दुसऱ्या सोमवारी अत्तर टाकलेले जल अर्पण करावे. जर आपण भगवान शिवावर ते जल समर्पित केले तर आपल्याला आरोग्य प्राप्त होते तसेच कठोर समस्यातून मुक्ती मिळते. नंबर 10, दुसरा श्रावणी सोमवार हा शिळा सोमवार म्हणून आलेला आहे. तर शिळा म्हणजेच माता जगतजननी माता पार्वतीचे हिचे एक रूप आहे. तर शीतलाचे वाहन गाढव असून हातामध्ये झाडू आहे. शीतला म्हणजे थंड. तर या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढे शिवलिंगावरती थंड पदार्थ जल समर्पित करायचे आहे. यामुळे माता पार्वतीबरोबरच भगवान शिवशंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 11, या दिवशी आपल्याला आवर्जून काहीही नाही मिळाले तर सगळ्यात सुंदर वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा. नित्य आपण श्रावण सोमवारी 11 दुर्वा किंवा 21 दुर्वा शिवलिंगावर समर्पित कराव्यात. दुर्वा भगवान शिवाला तसेच श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. श्रावण महिना हिरवाईचा असल्यामुळे भगवान शिवाला दुर्वा ही अतिप्रिय आहे. असे म्हटले जाते की 1 दुर्वा अर्पण केल्यास शिव प्रसन्न होतात. नंबर 12, दुसरा सोमवार हा शीतलग्रह सोमवार असल्यामुळे सोमवारी शिवलिंगावर कोणत्याही फळाचा रस काढून त्या रसाने शिवाचा अभिषेक करावा. भगवान शिव अतिशीघ्र प्रसन्न होतातच. त्याचबरोबर आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. घर नेहमी धनधान्याने भरलेले राहते. नंबर 13, दुसऱ्या सोमवारी 7 काळी मिरी आणि चिमूटभर पांढरे तीळ भगवान शिवाच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित केल्याने आपल्या जीवनातील कष्ट, दुःख, समस्या या गोष्टीवर निवारण करणार भगवान शिवशंकर करतील. भगवान शिवाची कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. नंबर 14, शास्त्रात असे सांगितले आहे की जो भक्त पूर्ण श्रावण महिन्यात शुद्ध भावनेने जर करवीर फूल भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करतो त्याला प्रत्येक दिवशी 1 करवीर पुष्प अर्पण केल्याने 1000 गायीचे दान केल्याचे फळ मिळते. करवीर पुष्प म्हणजेच कण्हेरीचे फूल. पिवळे कण्हेरीचे फूल, लाल कण्हेरीचे फूल आपल्याला मिळाले तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे. नंबर 15, रुद्राक्ष. आपण एक काम करावे की बाजारात जाऊन आपल्याला जर पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळे मिळाले तर आपल्याला जमेल ते 5 रुद्राक्ष जरूर घेऊन यावे आणि 5 सोमवार प्रत्येक सोमवारी 1 रुद्राक्ष भगवान शिवाच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करावे. जर तुमच्याकडून एवढे पण होत नसेल तर श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी भगवान शिवावर समर्पित करावे. त्या रुद्राक्षाचे पूर्ण फळ एकाच रुद्राक्षाने प्राप्त होईल. आपल्याला पंचमुखी रुद्राक्ष आणून रात्रभर जलात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून एका कलशात जल घेऊन त्या जलात रुद्राक्ष टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित केल्यानंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावरती सोडून द्यावा. श्रावण महिन्यामध्ये जे काही अर्पण करायचे असते ते श्रद्धेने अर्पण करावे. नंबर 16, श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर मधाची अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात. हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. नंबर 17, असे म्हटले जाते की घरातील लक्ष्मीने कणिक मळताना या 3 चुका कधी करू नये. त्यामुळे घरात दरिद्रता येते. तर त्या कोणत्या
तर कणिक मळल्यानंतर घरातील लक्ष्मीने आपल्या हाताची बोटे कणकीवर उमटवावी. जे कणिक मळलेले पाणी आहे ते बेसनमध्ये न टाकता झाडांना टाकावे. स्वयंपाक बनवून शिल्लक राहिलेली कणिक कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. तर हा श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून नियम पाळायचा आहे. नंबर 18, जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी चाललेला आहात, ते काम पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर कच्च्या दुधामध्ये काळी मिरी बारीक करून टाकायची आणि हे मिश्रित जल किंवा दूध मिक्स केलेले श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत बेलपत्राच्या झाडाखाली मनोभावे अर्पण करावे. तर तुमचे काम नक्की पूर्ण होईल. नंबर 19, वायुपुराणात असे म्हटले आहे की भगवान शंकराला फूल ज्यावेळी समर्पित करतो त्यावेळेस ते फूल अंघोळीच्या अगोदर तोडावे. कुठलीही फुलं धुवून भगवान शिवावर समर्पित केले जात नाही. तर स्नान करून ज्यावेळेस तुम्ही ते फूल समर्पित करता तर न जाणे कितने कष्ट दुःख दूर होतात असे विशेष म्हटले आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि तुम्ही खरे शिवभक्त असाल तर नक्की लाईक करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.